रामकृष्ण
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करो प्रथम रमण, प्रतिपाद्या. जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तूच गणेशु, सकलार्थमती प्रकाशु. मने निवृत्तिदासु अवधारी जोजी. सशंख चक्रम सकिरीटकुण्डलम्, सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं. सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं, नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. मूकं करोति वाचालं, पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. लोकाविरामं रणरङ्गधीरं राजे. जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखे ठेवली प्रजा. विचार करून न्याय दे आया बहिणीची जत्रागार. विचार करून न्याय देणार आया बहिणीची जत्रागार. धन्य धन्य शिवाजी सरदार जे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण किती दिवस जगण्याला महत्व नाही, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 50 वर्ष जगले माझे छत्रपती शिवाजी महाराज. 50 वर्षाच्या काळामध्ये शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि जी म्हणजे जिद्द. शिस्त, वात्सल्य आणि जिद्द याचा त्रिवेणी संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी एवढे संस्कार माझ्या राजावरती केले होते. छत्रपती शिवाजी महाराज तसे घडले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना गीतेचं तत्वज्ञान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी पाजलं. श्रीमद भागवताच्या कथा, महाभारत हे सगळे ग्रंथ ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना श्रवण करायला लावले, त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज घडले. सज्जन हो, अरे छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा आज आपल्या मुखातून साहजिकपणानं जे येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये ताकद आहे. याचं कारण एकच आहे, सुशिलो मातृपुण्येनं. सुशिलो मातृपुण्येनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची ती पुण्याई आहे आणि ती पुण्याई आहे. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळाले. सज्जन हो, मी नेहमी सांगत असतो, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, एक वाक्य माझं नीट ऐका, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर कथा कीर्तनाचे मंडप सुद्धा दिसले नसते. जरी होता शिवाजी राजा, सुखे ठेवली प्रजा. विचार करून न्याय देणार आया बहिणीची जत्रागार. विचार करून न्याय देणार आया बहिणीची जत्रागार. धन्य धन्य शिवाजी.
पिता कशा करता सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. त्याच्या उलट आहे. त्याच्या उलट असं आहे, एखाद्या कुळामध्ये जर उन्मत्त मुलगा जन्माला आला तर समजून जायचा उन्मत्तो मातृदोषेन. मूर्ख मुलगा जन्माला आला तर त्या ठिकाणी समजून जायचं वडिलाचं त्या ठिकाणी पाप आहे म्हणून. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अदातुम वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. विठ्ठल धन्य माता पिता कशा करता कुण हित केलं आणि कुणाच्यासाठी आपण जर या ठिकाणाहून गेलो. आपला जन्म झालेला आहे आणि खरं तर मी याच्या आधी सुद्धा बोलून गेलो, आपण जीवन जगत असताना असं जीवन जगलो पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर किमान कुटुंबातले लोक रडले पाहिजे. कुटुंबातले लोक रडले पाहिजे. जाऊ द्या, काही लोकांसाठी गावातले लोक रडले पाहिजे, तालुक्यातले रडले पाहिजे, महाराष्ट्रातले रडले पाहिजे, देशातले रडले पाहिजे. काही लोकांसाठी जग रडते. जग यात नवल नाही सज्जन हो. काही लोकांकरता, काही जणांकरता, काही संतांकरता देव सुद्धा रडतो. असं जीवन आपण त्या ठिकाणी जगलो पाहिजे. 4 प्रकारचं त्या ठिकाणी काहीतरी मिळवलं पाहिजे ना. इथं जर भगवंतानी तुम्हाला मला पाठवलं, धर्मार्थ काम मोक्षानाम यस्य कोपी न विद्यते अजागलस्तनस्सैव तस्य जन्म निरर्थकम. हे 4 गोष्टी जर मिळवल्या नाही तर तसं त्या ठिकाणी निरर्थक जीवन जगून कोणता फायदा. अरे देव रडला पाहिजे. देव रडला. महाराज रडले का हो देव? आणि खरंच देव रडले. कुणा करतात? ज्ञानोबारायण करतात. ज्ञानोबारायण करतात. देव रडले सज्जन हो. देव ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये सगळी वारकरी मंडळी पंढरपूरला गेली कार्तिकी एकादशीला आणि आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे. आनंदाचं वातावरण असताना सगळीकडे आनंद आहे, हास्य कल्लोळ त्या ठिकाणी चालू आहे. आणि आनंदाच्या वातावरणामध्ये सगळी संत मंडळी आनंदात असताना ज्ञानोबाराय भगवान पांडुरंगाच्या जवळ गेले आणि पांडुरंगाला विनंती करायला लागले, देवा 22 वर्षाचं वय आहे ज्ञानोबारायांचं. देवा आता मला थांबावंसं वाटतं. 22 वर्षाच्या वयामध्ये एखाद्याला थांबावंसं वाटणं किती मोठा विषय आहे हो. आपण 98-99 वर्षाचे झाले तरी इंजेक्शन लावच म्हणते. काय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुझे नाव टाकायचं आहे राजा. त्याचा रेकॉर्ड काढलं तर 50-50 100-100 सोयरी का मोडलेला असते, पण तरी त्याला जगाची हौस असते. 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये जीवन थांबावंसं वाटणं. पांडुरंगाकडे गेले, पांडुरंगाला विनंती केली, देवा मला थांबावंसं वाटतं. देवाने विचारलं, एवढ्या लवकर का जाता ज्ञानोबा? सांगितलं, गुरु आहे तोपर्यंत गुरुच्या समोर गेलेलं बरं. एकदा का गुरुचा आधार निघून गेला, वैधव्याचं जीवन जगणं चांगलं नाही. वैधव्य या शब्दाचा अर्थ फक्त स्त्री पुरता मर्यादित नाही सज्जन हो. ज्याच्या जीवनातला आधार निघून जाते त्याला वैधव्य म्हणतात. एकदा का माझे गुरु निघून गेले मग जगण्यात माझा काही अर्थ नाही. भगवान पांडुरंगाला विनंती केली. पांडुरंगाने सांगितलं, इथं तुम्हाला आता समाधी घेता येणार नाही. तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये चला. इथून 15 दिवसानं कार्तिक वद्य त्रयोदशीला तुम्हाला समाधी द्यायची आहे. सगळ्या वारकऱ्यांना भगवंताने निमंत्रण दिलं. तुम्ही सगळीच्या सगळी मंडळी आळंदीला या. ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार आहेत. आपण सगळेजण त्या ठिकाणी जाऊ. आणि भगवान पांडुरंगाने निमंत्रण दिल्याच्या नंतर मग कुठला वारकरी तिथं थांबेलो? सगळीच्या सगळी मंडळी त्या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये आली. पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी पंचकोसावरी साधूजन. सगळी मंडळी आळंदीला आली. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशीचा दिवस उजाडला. पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती. पिंपळाच्या पारावर पंगता बसलेल्या आहेत आणि त्रयोदशीचा दिवस त्या ठिकाणी आता उजाडलेला आहे. ज्ञानोबाराय आणि आता त्या शिळेमध्ये जाणार, समाधीच्या शिळेमध्ये जाणार. काय ज्ञानोबारायांचं भाग्य आहे, एक हात धरला भगवंतानी आणि एक हात धरला निवृत्तीनाथाने, एक हात गुरुनं धरला आणि एक हात पांडुरंगाने धरला. देव निवृत्तीने धरले दोन्ही कर.
एखाद देवानं पकडला, एखाद गुरुनं पकडला, समाधी स्थळाकडे आता जाणार, समाधी संस्थळाकडे ज्ञानोबाराय आता जाणार, तर मुक्ताबाईनं सोपान काकाला पकडलं, दादा सोपान दादा, अरे ज्ञानदादाची आता संगती फार क्षणांची राहिली रे आपली, आता ज्ञानोबा त्या ठिकाणी जाणार आहेत आणि कडकडून दोघांनी एकमेकाला आता पकडलेला आहे. सांगतात दोघांच्याही डोळ्याला धारा लागल्या. सोपान काकांच्या मुक्ताबाईचा आठवायला लागलं की ज्या वेळेस रात्रीचे मायबाप निघून गेले त्यावेळेस एवढं दुःख आम्हाला कधी झालं नाही, तेवढं दुःख आज होत आहे. याचं कारण एकच आहे सज्जन हो, ज्ञानोबाराय आहेत ते. मायबापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ऐसे प्रेत यात्रा त्या ठिकाणी निघालेली होती. आणि प्रेत यात्रा निघत असताना भला मोठा समाज त्याच्या अंत्ययात्रेकरता त्या ठिकाणी होता. आणि ते प्रेत यात्रा समोरून येत होती. हा पोरगा 5-6 वर्षाचा त्या ठिकाणी सायकल चालवणं शिकवत होता, सायकलवर पडत होता, सायकलवर अजून बसत होता. असं करता 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 त्याचे काही ब्रेक लागले नाही विचारायचे, आणि त्यानं सरळ सायकल त्या प्रेत यात्रेमध्ये घुसवली. प्रेत यात्रेमध्ये सायकल गेल्याच्या बरोबर जे प्रेत होतं ते बाजूला पडलं, आणि 4ही खांदेकरी बाजूला पडले, आणि 4ही खांदेकरी उठले आणि त्या पोराला बोलायला लावले, का रे तुला कळत नाही का म्हणे, आपल्या गावात एवढ्या मोठ्या माणसाचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे, प्रतिष्ठित नागरिक आहे, इथं सायकल चालवायची जागा आहे का, हे जागा आहे काय, असं जागा आहे का, तसं जागा आहे काय. ते पोरगं राहिलं 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 आणि ते पोरगं उठून उभं झालं. आणि पोरगं म्हणते, ओ काका तुम्ही अजिबात बोलू नका, म्हणते तुम्ही काय बोलून राहिले, म्हणते मला हे करू नका ते करू नका, सायकल चालवायची जागा आहे काय, असं आहे का तसं आहे काय. जे खाली पडलं ते तर काहीच बोलून नाही राहिलं म्हणे. खाली पडलेलं कोण होतं, मुर्दा. हा तिसरा वर्ग तसा आहे ज्याला हितही कळत नाही आणि तो हिताच्या ठिकाणी जागाही नाही. पण चौथा वर्ग असा आहे ज्याला हितही कळते आणि तो हिताच्या ठिकाणी जागाही आहे. अशांच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य माता पिता तयाची. आता पहिला प्रश्न हा निर्माण होतो, नेमकं हित म्हणजे काय. आता हिताच्या जर आपण व्याख्या करायला गेलो तर हिताच्या अनेक व्याख्या आपापल्या सोयीनुसार आपण पाडलेल्या आहे. तुमचं माझं हित कोणतं आहे सांगू का. अलीकडच्या काळात आता सगळे ग्रामीण भागातले आहे. ग्रामीण भागामध्ये दिवाळीच्या दिवशी गवळण निघत असते. गवळण दोटे महाराज गवळण निघते. त्या गवळण मध्ये रात्रभर मग ते वाजवणारे असतात. आणि ते गवळण येताना तो जो म्हणजे ढोरकी ज्याला म्हणतो तो गुरांचं ते राखण करणार आहे तो काय करते, ते झेंडेही फिरवते असं ढोरईवर आपापल्या गोट्यात येते आणि तो झेंडेही फिरवते. त्याचा एक मंत्र असते, येळी आणि गोपिळानी कुपकाठी खूप गोळो, एकाची 31 पाचाचे 50 यल मांडवावर जाव तोच यल येऊन याले वृद्धाश्रमात नेऊन. नाही का. आपलं हित कसं आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हे आपल्या हिताची संकुचित व्याख्या आहे. पण तुकोबाराय सांगतात हित कोणतं आहे, हित ते करावे, हित ते करावे देवाचे भजन, चिंतन हित ते करावे देवाचे
किंवा एकविध भगवंताचं चिंतन करणं हे मानवी जीवनाचं हित आहे आणि हे हित आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे सज्जन हो. खर तर जागर राहिल्या प्रत्येकाला भीती आहे, तुम्हाला मला प्रत्येकाला भीती आहे. आपल्याला एक दिवस जायचं आहे आणि तुमचा माझा मृत्यू एक दिवस ठरलेला आहे. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजयाजी या परी. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर 2 सोहळे ठरलेले आहेत, तिसरा सोहळा अनिवार्य नाही. तिसरा कोणता आहे? 2 सोहळे आहे. तुमचा माझा पहिला सोहळा झालेला आहे. पहिला सोहळा कोणता आहे? तुमचा माझा जन्माचा सोहळा. तुमचा माझा प्रत्येकाचा जन्माचा सोहळा झालेला आहे आणि दुसरा सोहळा तुमचा माझा होणार आहे आणि होणार आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. तो दुसरा सोहळा कोणता आहे? तो दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. विठ्ठल जाणार देह किंवा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका तैसा काळ लोका पाहत असे. विठ्ठल विठ्ठल. आपली जर भीती नाहीशी करायची असेल, भय जर नाहीसा करायचा असेल तर संत म्हणतात जागे राहिलं पाहिजे. संत जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता तुका गाव्याला जन्माच्या. जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता तुका गाव्याला जर नाश करायचा असेल तर आपण जागर राहिलो पाहिजे. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल त्यानं काय केलं पाहिजे? उद्योग केला पाहिजे. उद्योगे नास्ते दारिद्र्यम जपते नास्ते पातकम मौने च कलह नास्ती जागृतम भयम. जर ज्याला एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? उद्योग केला पाहिजे. तुम्हाला मला अनेक उदाहरणं टेलिव्हिजन वरती, पेपरवरती, सोशल मीडियावरती ऐकायला वाचायला पाहायला मिळतात की काही लोक अत्यंत गरीब होते. अत्यंत गरीब असताना त्यांनी उद्योग उभारला आणि उद्योग उभारल्याच्या नंतर एवढी भरारी घेतली की त्या ठिकाणी ते उद्योगपती झाले, श्रीमंत झाले. याचं कारण एकच आहे सज्जन हो, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. म्हणजे उद्योगे नास्ती दारिद्र्यम. जर श्रीमंत व्हायचं असेल तर उद्योग करावा लागेल. जपते नास्ते पातकम. आपल्या जीवनातलं जर पाप नाहीस करायचं असेल तर काय करावं लागेल? जप करावा लागेल. जप जर आपण केला तर त्या ठिकाणी पाप त्या ठिकाणी नाहीस होतं. श्रीमद भागवतामध्ये शेवटचा श्लोक येतो, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरी परम. आणि आमचे संत सोपं करून सांगतात, नाम संकीर्तन साधन साधन पै सोपे. जळतील पापे 2-4 महिन्याची 8-10 वर्षाची
10-15 महिन्याची नाही का. जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. हे नाम संकीर्तनामध्ये ताकद आहे. म्हणजे जपते नास्ते पातकम. अनेक त्या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये पहा तुम्ही, त्या ठिकाणी अजयमिळे नावाचा ब्राह्मण नामसंकीर्तनाला त्या ठिकाणी मगरानं पकडलेला गजेंद्राचा पाय, भगवंताचा धावा केला, नामस्मरण केलं. कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील की यांच्यामुळे नामसंकीर्तनामुळे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती केली आणि पापमुक्त झाले. अजयमिळे सारखा पापमुक्त झाला. जपते नास्ते पातकम मौनेच कलह नास्ती. जर तुम्हाला तुमच्या माझ्या जीवनामध्ये कुणासोबत भांडण होऊ नये असं जर वाटत असेल, महाराज हे शक्य नाही हो. तुम्हाला जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये भांडण होऊ नये असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल? मौनेच कलह नास्ती. त्या ठिकाणी मौन धारण करावं लागेल. समजा अभिजित भाऊ मला बोलायला लागले, बोलून राहिले, मी चुपचाप मौन धारण केलं, मनातल्या मनात रामकृष्ण हरी गण गण गणात बोते गण गण गणात बोते करून भांडण होईल काय? ते बळबळ 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 करतील आणि सरळ निघून जातील. पण ते भांडण होईल का? त्यांनी एक शब्द दिलाय, मी दुसरा शब्द दिला, तर ते ते बोलल्या संवादातून त्या ठिकाणी काय होईल? वादावादातून बोलण्यातून वाद तयार होईल. मौनेच कलह नास्ती. मौन धारण केलं तर भांडण होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला त्या ठिकाणी भय नाहीसा करायचा असेल जीवनातला, तर नास्ती जागृतम भयम. प्रत्येकाला जी भीती आहे ती भीती जर नाहीशी करायची असेल तर त्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी जागं जर राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या ठिकाणची भीती संपूर्णपणाने नाहीशी होते. मग काही साहजिकच काही जाणकार लोकांना हा प्रश्न पडला असेल की मग हित साध्य करणारे जागे असतात. ठीक आहे महाराज, हित साध्य करणारे जागे असतात. साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने त्यांचे जीवनक्रम चालते. त्यांच्या जीवनाचा पूर्ण जो त्यांच्या सकाळी उठल्यापासूनची जे संध्याकाळपर्यंतची जे दिनचर्या आहे ते साधू संतांनी दिलेल्या चौकटीमध्ये ते जीवन जगतात, हे हित करतात. हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे. मग तुकोबरायांनी त्यांच्या आई वडिलांना धन्यता का दिली, हा एक महत्वाची शंका या ठिकाणी उपस्थित होते. तर त्या शंकेचं निरासन आपण करूया. विठ्ठल हित करणारा सुद्धा धन्य आहे. हित करणाऱ्याच्या आई वडिलांना जर जगद्गुरु तुकोबराय धन्यता देत असतील तर याच्या मागे कारण एकच आहे सज्जन हो. तुमच्या माझा जीवन, तुमचं माझं जे जीवन आहे, तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काही जीवनाची पारमार्थिक प्रगती करत असताना किंवा तुमच्या माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक जे काही जडणघडणचे जे काही व्यवहार असतात ते सगळं जडणघडण करण्याची जबाबदारी आई वडिलांची असते. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे एखाद्या तुम्ही आता काही अजून प्रश्न निर्माण होईल की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग शुद्ध जर बीज असलं तर त्या ठिकाणी फळ कसे होतात? रसाळपणाचे येतात सज्जन हो. मग तुकोबारायांनी आई वडिलांना धन्यता दिली. धन्य माता पिता तयाची. त्याचं एकच कारण आहे की कुळामध्ये जर शिलवान मुलगा जन्माला आला तर ते आईची पुण्याई आहे. कुळामध्ये हुशार किंवा चतुर मुलगा जन्माला आला ते वडिलांची पुण्याई आहे. कुळामध्ये त्या ठिकाणी दानशूर मुलगा जन्माला आला ते त्याच्या वंशाची पुण्याई आहे. आणि तो सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी त्याच्या नसल्या आणि तो जर त्याच्या प्रगतीवर पायावरती प्रगती करत असेल तर त्या स्वतः जर त्या ठिकाणी आपली प्रगती करत तो त्याचा तो भाग्य आहे. याचं कारण एकच आहे. शास्त्रकार असं सांगतात, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. म्हणजे सुशील मुलगा जर जन्माला आला तर ते कुणाची पुण्याई आहे? आईची पुण्याई आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना खरं तर आपण भाग्यवान आहोत सज्जन हो की या महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झाला. खरं तर भाग्यवान याकरता हो की ज्या कुरुक्षेत्रामध्ये गीतेचा जन्म झाला त्या भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती इतर परम भाग्याची संपत्ती. आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपलं महत् भाग्य आहे. विठ्ठल देह प्राप्ती तर परम भाग्याची संपत्ती. पण आपण महाराष्ट्रामध्ये जर जन्माला आलो तर आपलं परम भाग्य महत् भाग्य. याचं कारण एकच आहे सज्जन हो, कारण ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. तुम्ही पहा या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत पण अनेक राज्यामध्ये सर्वात जास्त जर कुणी
परराज्यातले परप्रांतातले लोक जर कुठे येत असतील तर ते कुठे येतात? महाराष्ट्रात येतात. याचा कुणी कुणी विचार केला काय? याचा सूक्ष्म पद्धतीने जर विचार आपण केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. उत्तर प्रदेशची सगळी मंडळी महाराष्ट्रात येतात, बिहारची सगळी मंडळी व्यवसाय करण्याकरता महाराष्ट्रात येतात, गुजरात मधली सगळी ट्यूबवेलची कंपनीवाले ते सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये येतात, बिकानेरवाला राजस्थानचा महाराष्ट्रामध्ये येतात. सगळी परप्रांतीय मंडळी महाराष्ट्रामध्ये येतात. खर तर महाराष्ट्रात येतात त्याचं एकच कारण आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये ते इतर राज्यातही जाऊ शकतात. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या आर्टिकल 19(1)(ड) नुसार आपल्याला ट्रॅव्हलिंग इंडिपेंडन्स दिलेला आहे, म्हणून आपण राज्यातल्या राज्यात कुठल्याही राज्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण ही सगळी मंडळी महाराष्ट्रात येतात याच्या मागचं एकच कारण आहे, त्यांना हे माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर मी कमावलेला पैसा, या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर माझ्या पत्नीची, माझ्या मुलीची इज्जत, या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर माझं कमावलेली धन, माझी कमावलेली संपत्तीला कुठल्याही प्रकारचा हात कोणी लावणार नाही. कारण हा महाराष्ट्र ज्ञानोबारायांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र नामदेव महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र एकनाथ महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा तुकोबारायांचा महाराष्ट्र आहे. नवे शत्रूच्या सुनेला सुद्धा आईचा सन्मान देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. हे त्यांना माहिती आहे की इथं आल्याच्या नंतर माझ्या मुलीबाळीला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धक्का सुद्धा लागणार नाही, कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. विठ्ठल. आणि सुशिलो मातृपुण्यानं कशा करता हो मला सांगा? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग हिरण्यकश्यपू रूपी त्या ठिकाणी बंगाली बाबुळ आहे, आणि हिरण्यकश्यपू रूपी बंगाली बाबुळीला त्या ठिकाणी भक्त प्रल्हादासारखा हापूस आंबा लागला. याचं एकच कारण आहे, सुशिलो मातृपुण्यनं कया धो मातेची पुण्याई. आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही भाग्यवान सज्जन हो. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. ते महाराष्ट्रामधले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण त्या ठिकाणी जरी छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर आपसुकपणानं जरी जय येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज एका दिवशी घडलेले नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याकरता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा त्याग आहे. अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, या महाराष्ट्राची माती सुद्धा थै 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 नाचत होती. काय छत्रपती शिवाजी महाराज सज्जन हो, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची पुण्यई सुशिलो मातृपुण्येनं. काय छत्रपती शिवाजी महाराज लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. जय जय जिजाई, जय जय जिजाई. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केले बहुपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची ठेव गड्या तू जाण, तुला रे माझ्या शिवरायाची आण, तुला रे माझ्या राजाची आण, तुला रे माझ्या शिवरायाची आण. जय जय जिजाई, जय जय जिजाई. जरी होता शिवाजी